राजे, साहेबांनी खूप मोठी जबाबदारी सोपवली आपणावर। शिवदौलतीचे संरक्षण करणे आता आपली जबाबदारी आहे, परंतु ते करण्यासाठी आपण स्वतःचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे। राणी साहेब, हा ताईत? होय, दादा महाराजांचा आशीर्वाद आहे ह्या ताईत असे आपणच म्हणता ना। दादा महाराजांचा भरत होऊन स्वराज्याचे रक्षण करण्याचा जो वसा आपण घेतला आहात, त्यात हा ताईत आपले अभेद्य कवच बनेल। राणी साहेब, अहो किती काळजी कराल आमची? आपल्या मनी फक्त दोनच विचार घोळत असतात नेहमी, एक म्हणजे स्वराज्य आणि दुसरे म्हणजे आम्ही। परंतु राणी साहेब, अशा कठीण परिस्थितीतही इतक्या संयमाने वागत आहात आपण, आम्हास अभिमान वाटतो आपला। राजे, ज्या दिवशी आम्ही शिवस्नुषा झालो त्याच दिवशी आमच्या जबाबदाऱ्या, आमची भूमिका ठरली होती। आता आमचं सर्वस्व, आमचं आयुष्य फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी आणि रयतेसाठी असेल। काय झालं राजे? राणी साहेब, अशा कठीण प्रसंगातही इतक्या खंबीरपणे वागता आहात आपण, यानेच आम्हास बळ मिळते। आपण आमचे शांती स्थान आहात, आमचे खरे अभेद्य कवच आपण आहात। राजे, आपल्या हृदयात आम्हास ही जागा मिळाली हे आमचे भाग्य। ही जागा बाधित राखण्याचे सामर्थ्य आई जगदंबा आम्हास देवो, हीच प्रार्थना। आपसी रंजिश की वजह से रायगढ़ बिखर जाएगा, इस अंदाजे को येसुबाई ने गलत साबित कर दिया। असरफिया देकर लोगों को खरीदने के मंसूबे पर वजीर आजम ने पानी फेर दिया। अब सिर्फ एक ही रास्ता बचा है, जंग, सिर्फ जंग। सैयद अब्दुल्ला खान, रायगढ़ की मुहिम पर हम आपको नामजद करते हैं। शुक्रिया आला हजरत, हम पर इतना एतबार रखने के लिए शुक्रिया। आलमपना, रायगढ़ बड़ा मजबूत किला है, मुहिम बड़ी सख्त है, लेकिन हम दिलो जान लगाकर इस मुहिम को अंजाम देंगे इंशाअल्लाह। हम जल्द से जल्द रायगढ़ की जीत की खबर सुनना चाहते हैं। जल्द से जल्द मराठों के राजा राजा राम को हमारे कदमों में उसकी जान बख्शने की भीख मांगते हुए देखना चाहते हैं। सिवा और संभा के बाद अब उसकी बारी है, देखते हैं उसे कौन बचाता है, देखते हैं। का हो, एवढ्या तातडीने का बोलावलं, काही कल्पना आहे का? स्वराज्याच्या मानकऱ्यांनो, एवढ्या तातडीने आपल्याला बोलावणे पाठवले म्हणून आश्चर्य वाटत असेल, पण प्रसंगच तसा बाका गुदरलाय। त्या सैतान औरंग्याच्या छावणीतून नजरबाजांनी खबर पाठवली, मुघलांचा खासा सरदार सय्यद अब्दुल्ला खानास रायगडाच्या मोहिमेसाठी नामजाद केलंय। औरंग्या सैताना, अरे शंभू राजांचा बळी घेऊन मी तुझा आत्मा थंड झाला नाही होय? आता आमची राजधानी गेलाय बघतोस होय? राणे साहेब, तुम्ही निस्ते आज्ञा करा, त्या लांडग्याला सय्यद अब्दुल्ला खानाला जित्ता असेल तिथं जित्ता काढतो, तेव्हा मुघली फौजेला कापून काढतो, आपल्या गडाला येडा पडायच्या आधीच ते उधळून लावतो। अरे हो हो संताजीराव, जरा सबुरीने घ्या।
आणि सर्वात आधी स्वतःचा हा उतावीळपणा कापून काढा, मारून काढा. पंत शमशेरबाद जरस रगात आहे ते. अहो शत्रू चालून येतो म्हणल्यावर उसळणारच की. अहो अशी डोक्यात राग घालून निर्णय घेण्याची ही वेळ नव्हे. अहो शत्रूशी 2 हात करायचे तर आपली ही तशीच तयारी नको का? पंत तयारी तर शिवप्रभूंची बी नव्हती त्या मुघली सेना सागरासमोर. पण असं एक बी सरदार नाही ज्याला महाराजांनी 4 मुंड्या चित केला नाही. मग त्यांच्या वेळी तुम्ही असताना तर त्यासनी बी असेच सल्ले दिले असते वय. पंत प्रसंग आणीबाणीचा आहे. गडावरील नेमकी तयारी पाहूनच पुढील कारवाई केली जाईल. हा रायगड असं म्हणतात इथून खाली येऊ शकतं फक्त पावसाचं पाणी आणि वर चढू शकतो फक्त घोंघावणारा वारा. हा लिंगाणा. रायगड घेरायचा ना तर लिंगाण्यासहित. एवढा अवाढव्य गड घेरायचा तर किमान 1 लाखाची फौज हवी. 1 लाखाची. शिवाय लांब पल्ल्याच्या तोफा लागतील, निष्णात गोलंदाज लागतील, उंटनळ्या लागतील. मतलब रायगढ़ को जीतना नामुमकिन है. क्यों नामुमकिन है? शिवा ने रायगढ़ 3 हफ्तों में काबिज किया था. हमारी आंखों देखी है और उसकी ये जीत तारीख बन गई है. ये कोई मुश्किल काम नहीं है. आलमपना, क्या असलियत में उस शिवा ने सिर्फ 3 हफ्तों में ये किला जीत लिया था? या अल्लाह, और वो भी इतनी कम फौज के साथ. तौबा तौबा, ये तो बड़ी मुश्किल बात है. रायगढ़ जीतना उतना भी मुश्किल नहीं है. आपण बरोबर बोललात खाविंद. आपल्याला फक्त 2 हफ्ते बास आहेत. त्याचीच तर योजना सांगतोय ना आम्ही. हा पोटल्याचा डोंगर. याच्यावर लांब पल्ल्याच्या तोफा चढवल्या की इथून थेट या वाघ दरवाजावर मारा करता येईल. तसंच शेजारच्या दारू कोठारावर पण मारा करता येऊ शकेल. आणि तसं झालं तर रायगड खिळखिळा होईल. खिळखिळा होईल. असद, चाहे जितनी दौलत, बारूद, खजाना, फौज ले लो, लेकिन ये जंग हमारे लिए जीत लो किसी भी कीमत पर. गडावर 18 महाल आणि 12 कारखाने आहेत. या शिवदौलतीचा, राजधानीचा हा गड असताना देखील आपल्या गडावर शिबंदी तोटकी आहे. 5-6 हजार बख्तरबंद, पागा, 8-9 हजार पायदळ आणि बारगीर आहे. आपल्याकडे फौज कमी आहे, पण आपला हर एक मावळा वाघाचं काळीज घेऊन उपजलाय. प्रत्येक जण शिवप्रभूंचे तेज लेऊन हाती खडक घेऊन उभा आहे. परंतु हा गड झुंजवायचा असेल तर रसद कमी पडता कामा नये. रसद उभी करायचा या वक्ताला सर्वात मोठा प्रश्न आहे. आपण बिलकुल चिंता करू नका सराणी साहेब. रसद कमी पडणार नाही. त्या औरंग्याच्या तळावर रसदच काय, कशाचीच कमी नाही. आम्ही गनिमी का होईना ती रसद लुटून आणू. आपण फक्त आमच्यावर विश्वास ठेवू. संताजीराव, आपल्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे. पण हा मार्ग जोखमीचा आणि जीवावरचा आहे.
पूर्ण कारगीर ठरेल असे आम्हास वाटत नाही. आपल्या हाती असलेली शिबंदीच खरी. आम्ही दरबारी मंडळी पंत अमात्य प्रल्हाद निराजी परशुराम पंत जनार्दन पंत आणि शंकराजी नारायण या समध्यांशी बोलून रसद उभी करायची मसलत करतोची. गडाच्या घेऱ्यातली आणि आसपासच्या गावातली समधी रयत नवीन स्वारीची खबर ऐकून लय धास्तावली बघा. तेव्हा ते धान्य आणि लाकूड फाटा द्याय काय तयार नाहीत. गनिम लय बळावलाय. शंभूराचं गेलं आणि सौराजाची रयास गेली. आता आपणास कोणी बी वाली नाहीये. अरे गावाच्या गाव लुटून बेचिराग केली त्या मोगली फौजेनं. एवढंच काय, टोळ्या देतात घरच्या लक्ष्मीला खेचून नेत्यात आणि लेकी सुनांना वरवडतात ते सैतान. आपल्या या गावामध्ये मुघल शिरतील त्याआधी आपल्यालाच हे गाव सोडलं पाहिजे. आम्ही स्वतः जातीनं गड उतरू, रयतेत जाऊ, गावकऱ्यास भेटू, अर्जमाने त्यास विनंती करू, पण रसद कमी पडणार नाही याची व्यवस्था करू. नाही राणी साहेब, आपण स्वतः गड उतार होऊन रयतेस अर्जव करणार, विनवणी करणार आम्हासे मंजूर नाही. आपण या शिवदौलतीच्या मानकरी आहात. सबब आपण पुनर्विचार करावा. राजे आता विचार करायची वेळ निघून गेली. आता निकराची घडी आली आहे. वक्त बाका आहे. एतिकाद खान खिल्लत आणि काबे पांघरून मुघली सेनासागर घेऊन निघण्याच्या आत आपण काहीतरी ठोस बंदोबस्त करायला हवा. आम्ही रयतेच्या काळजात घर करू. जिजाऊ साहेबांप्रमाणे रयतेस साथ घालू. आम्हास खात्री आहे रयत आमच्या हाकेला ओ नक्की देईल. म्हणजे आपल्या मनी नक्की आहे तरी काय? ताराऊ, तुम्हासनी तर ती गोष्ट माहितीच आहे. इंद्राचं गर्वहरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. पण तो गोवर्धन पर्वत नुसत्या करंगळीवरती उचलला गेला नव्हता. त्या गोवर्धन पर्वताला समध्या गावकऱ्यांनी रयतेनी आधार दिला होता. म्हणून एवढा मोठा गोवर्धन पर्वत नुसत्या करंगळीवरती उचलला गेला. अहो एवढंच कशा पाहिजे, आपल्या शिवाजी राजांनी 5-5 पातशाह्यांना नमवून हे स्वराज्य निर्माण केलं का? तर ही रयत शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. ही रयत म्हणजेच आपला इट्टल आणि हे स्वराज्य म्हणजेच आपली पंढरी. आलं का ध्यानामध्ये? होय, खरी शक्ती आपली रयतच आहे. आई भवानी जशी आपल्या 8ही हातातील आयुध घेऊन स्वराज्य संरक्षणासाठी उभी ठाकते, तशीच आपली रयत आपल्या हजार हातांनी आपल्या पाठीशी उभी राहील. याची खात्री आम्हास. आता त्या पातशाला कुणी बी थांबवणं लय अवघड आहे. अरे ह्या गावावर गाढवाचा नांगर फिरवूनच औरंग्या इथून जाणार आहे. तेव्हा आपल्याला हे गाव सोडून जाया हवं दादा. वय वय, रातच्या अंधारातनं कुणाला बी कळण्याच्या हात मावळतीच्या डोंगरदऱ्यातून कडकडनं गाव सोडून जाया पाहिजे. जरूर जा दादांनो. दादांनो, तुम्ही हे गाव सोडून निघालात, आम्ही आपणास हरगीज अडवणार नाही. प्रत्येकाला स्वतःची आणि स्वतःच्या रक्ताच्या माणसांची चिंता सतावत असते. त्यांच्या जीवितांचे रक्षण व्हावे म्हणून तुम्ही हे गाव, हे स्वराज्य सोडून निघालात. परंतु या कारणासाठी आम्ही गड सोडणार नाही. कारण आम्हाला तुमची चिंता आहे. स्वराज्याची हर एक रयत छत्रपतींच्या घराण्याचा कुटुंब कबिला आहे. आम्हाला आमच्या आयुष्याची पर्वा नाही दादांनो, पण स्वराज्याच्या भावी पिढ्या स्वाभिमानाने जगायला हव्यात म्हणून आम्ही गड सोडणार नाही. जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही लढू. आमचा आपल्याला एकच सवाल आहे, तुम्ही तुमच्या भावी पिढ्यांसाठी काय देणार?
तुमच्या या बहिणीला मुठभर धान्य देणार का दादांनो? मी माझ्यासाठी नाही मागत आहे, तुमच्याच लेकरांसाठी मागते, या स्वराज्यासाठी मागते. अरे द्या की जबाब आता. हा, तुमची तोंड शिवली का फेट्यापाठी कान बुजलं तुमचं? अरे विचार कसला करताय मर्दांनो? हा, अरे ज्या स्वराज्याच्या पांढरीवर जिजाऊ मासाहेबांनी रयतेच्या भल्यासाठनं समदा विरोध सहन करत सोन्याचं नांगर फिरवलं, ममतेचं समतेचं रयतेचं राज्य उभं केलं, त्या माऊलीची नाचून तुमच्या मोर उभी आहे. बोला बोला की आता द्या जबाब. हातात समशेर घेऊन लढण्याची हिम्मत नाही ना तुमच्यात? अरे मग स्वराज्यासाठनं एवढं बी करण्याची दानत नाही तुमच्यात? अरे मुडद्यांनो, एक वेळ झाडपाला वरबाडून आपण आपली बोट भरू, पण आपली येणारी पिढी मानानं जगलीच पाहिजे. राणी सरकार, चला म्या धावते तुम्हासनी धान्याची कणगी आणि लाकूड फाटा. चला. या भोसल्यांच्या कबिल्यात स्वराज्य वाचवण्याची चढावडच लागली अजून. आता चौथा ताराराणी साहेब गड उतार झाल्या आणि बाबा पुता करून भाऊदाजी करून त्यांनी गाव सोडून चालल्या लोकांची मनं वळवली बघा. अहो हंबीरराव मोहित्यांचं धाडस आणि शिवप्रभूंचं तेज आहे. हा, पण त्या तेजानं आपलं मनसुबा जळून खाक होता कामा नये. नाहीतर कसं आहे, काहीतरी कायचा बंदोबस्त करायला पाहिजे. हा, किती बी डाव टाकले, काय बी केलं तरी बी काय बी उपयोग नाही बघा. हे असंच जर चालू राहिलं, मी काय म्हणतो, आपण काय बी करून आपल्या राजासनीच मदत करू. अहो काय खुळबिळ लागला काय तुम्हासनी? हा, अहो हे संदेश शेवटचे प्रयत्न आहेत. या औरंगजेबाच्या सेनासागरासमोर पाला पाचोळवळणी उडून जाईल साम्राज्य. हा, एकदा का रायगडाला येडा पडला का शेवटची घरघर लागलीच म्हणून समजा. हा, अहो मग आपलं धनी मुघल, आपला राजा आलमगीर, मग ज्या काय मुजऱ्या घालायचे ते उत्तरेकडे तोंड करू. म्हणजे तुम्ही जागीरदार आणि आम्ही वतनदार. काय झालं राजे? आपण असे का पाहत आहात? आमच्या कर्तृत्ववान अर्धांगिनीस पाहतोत. तारा, आपला खूप अभिमान वाटतो आम्हास. आपल्या साथीनं कुठल्याही संकटास हसत हसत तोंड देऊ आम्ही. आपल्या धैर्यानं 10 हत्तींचे बळ येते आम्हास. राजा संताजीराव आणि धनाजीराव भेटीची इजाजत मागत आहेत जी. संताजीराव आणि धनाजीराव या वक्ताला? पाठवा त्यांना. संताजीराव, धनाजीराव, काय खबर? आपल्या नजरबाजांनी खबर आणली. मोगली लांडगा सय्यद अब्दुल्ला गनिमांचा सेनासागर घेऊन वाऱ्याच्या वेगानं दौड करतोय. फक्त एका मजलीच्या अंतरावर आलाय. राज, संकट रायगडच्या दारापातून आलंय. तो इशारी साप रायगडाला कधी बी इळका घालत. तो इळका पडायच्या आत त्याची खंडोळी करायला पाहिजे. संताजीराव, शत्रू सैन्य अफाट आहे. त्यांचा सामना करण्यासाठी घड झुंजता भांडता बेलाग ठेवण्यासाठी आधी आपणास हुशार व्हावे लागेल.
पतंग दिव्यावर झेपवला की त्यास वाटते दिवा विजेल, परंतु दिवा विजत नाही तर पतंग जळून राख होतो. तो नादान औरंग्या स्वराज्यास फडफडणारी पणती समजून विजवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याचे त्यासच कळणार नाही की ही स्वराज्याची मशाल कधी त्याची छावणी जाळून राख करेल.